महाड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 डी राजेवाडी ते वरंधा भोर महाड मार्ग यंदाच्या पावसाळ्यातही वाहतुकीसाठी बंद राहण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. संभाव्य दरडी कोसळण्याचा धोका आणि संथ गतीने सुरू असलेल्या रुंदीकरणाच्या कामामुळे सलग 5व्या वर्षी या मार्गावरील वाहतूक 3 महिने ठप्प होऊ शकते. प्रशासनाच्या या संभाव्य निर्णयामुळे स्थानिक रहिवासी, व्यापारी आणि पर्यटन क्षेत्राला मोठा आर्थिक फटका बसत असून या घाटाची दुरुस्ती नक्की किती वर्षे चालणार असा संतप्त सवाल आता या परिसरातील नागरिक आणि वाहन चालकांकडून विचारला जात आहे. महाड आणि पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण गेल्या 4 वर्षांपासून कासववतीने सुरू आहे. विशेषतः पुणे जिल्हा हद्दीतील रुंदीकरणाचे काम अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे. 2021 मध्ये या ठिकाणी रस्ता वाहून जाण्याच्या मोठ्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव दरवर्षी पावसाळ्यात साधारणपणे 1 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जातो. मागील वर्षीप्रमाणेच यंदाही हवामान खात्याचा अंदाज आणि दरडी कोसळण्याची भीती लक्षात घेऊन प्रशासन हा मार्ग बंद ठेवण्याची शक्यता आहे. रायगड जिल्हा हद्दीतील बहुतांशी काम पूर्ण झाले असल्याचे दिसत असले तरी पुणे जिल्ह्यातील कामाबाबत मात्र मोठे प्रश्नचिन्ह कायम आहे. या मार्गबंदीचा सर्वाधिक फटका स्थानिक ग्रामस्थ आणि एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसत आहे. पावसाळ्यात एसटीच्या फेऱ्या बंद झाल्यामुळे नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो, ज्यासाठी त्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागते. या मार्गावरून स्थानिकांच्या रोजीरोटीचा मोठा प्रश्न निर्माण झाला असतानाही दोन्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. रायगडचे खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत, तर भोर परिसराचे प्रतिनिधित्व खासदार सुप्रिया सुळे करत आहेत. दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री देखील सत्ताधारी गटाचे असतानाही हा रस्ता 4 वर्षापासून रखडलेलाच आहे. की हे वरण भोर घाट या घाटाचे काम काय आतापर्यंत पूर्ण झालं नाही. जवळजवळ 2 वर्षे काम चालू नाही. असंच आहे, थोडं करतायत, थोडं करत बंद आहे. नंतर काय काम कुठल्या स्पीडनी काय चालू आहेच नाही. कारण का आर्थिक इथल्या स्थानिक लोकांना, हे अशी छोटी मोठी खेडेगाव आहेत, या लोकांची आर्थिक परिस्थिती फार बिकट आहे. कारण का एसटी नाही, अशा प्रायव्हेट गाड्या पण थोड्याफार अशा येतात, त्यांची पण लय अवस्था बेकार होते. कारण का जेणेकरून की हे काम लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने करावं. धंद्यांचा, व्यवसायवाल्यांचा सगळ्यांची कोंडमारा होऊन गेलेला आहे. याही वर्षे रस्ता पूर्ण होईल याची अपेक्षा नाहीये. कारण हे कसं आहे, काम मधीच बंद करतायत, मधीच चालू करतायत, मधीच बंद करतायत, मधीच चालू करतायत. याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपविभागीय अभियंता पंकज गोसावी यांनी सांगितले की रायगड हद्दीतील वरंधा घाटापर्यंतच्या रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. रायगड जिल्ह्यातून मार्ग सुरू होत असला तरी पुणे जिल्हा हद्दीतील काम अद्याप अपूर्ण असल्याने तिथून रस्ता बंद राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी जर हा घाट बंद झाला तर प्रवाशांना पुण्याकडे जाण्यासाठी माणगाव, ताम्हिणी घाट, मुळशी किंवा कोल्हापूरकडे जाण्यासाठी पोलादपूर, महाबळेश्वर अशा लांबच्या पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागणार आहे. जनोदयकरिता मिलिंद माने, महाड.